तुम्हाला सुद्धा असा झटपट बनणारा वन पॉट चिकन पुलाव घरच्या घरी बनवून खायचा आहे का? मग ही अगदी सोपी रेसिपी तुमच्यासाठी. तर हा चिकन पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे कुकरमध्ये तेल चांगलं तापवून घेते आहे. मग मी यात ॲड करणार आहे काही खडे मसाले. तर खड्या मसाल्यांमध्ये मी इथे घेतले दालचिनी, लवंग, काळी मिरी, इलायची, त्याचसोबत अख्खं जिरं आणि मग हे खडे मसाले छान 1 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि मग मी यात ॲड करणार आहे उभे पातळ चिरून घेतलेले कांदे. कांदे चांगले असे गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचे. छान असा बॅरिस्ता व्हायला पाहिजे त्या कांद्यांचा. मग मी यात ॲड करणार आहे हळद मिठामध्ये वाफलून घेतलेलं चिकन. तर चिकनही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. मग मी यात ॲड करणार आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. त्याचसोबत हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि बिर्याणी मसाला. आणि मग ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि मग ह्याला चांगलं तेल सुटलं की यात मी ॲड फेटून घेतलेलं दही आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. आणि मग ह्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे हाय फ्लेमवरतीच. मग मी यात ॲड करणार आहे थोडासा बारीक चिरून घेतलेला पुदिना आणि कोथिंबीर. आणि पुन्हा ह्याला छान शिजू द्यायचं आहे. एक वाफ काढायची आणि मग मी यात ॲड करणार आहे पाणी. पाण्याला एक बॉईल आला की मग मी आता ॲड करणार आहे भिजवून घेतलेला बासमती तांदूळ. आणि मग अगदी अलगद हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि वरून थोडंसं कोथिंबीर पुदिना पुन्हा ॲड करायचा. आणि मग झाकून दणकून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर अगदी 3 शिट्ट्यांमध्येच रेडी होणार आहे आपला वाफाळता चिकन पुलाव. तर अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग.